मला हे प्रोडक्ट आवडलं आणि या दोघांना हा बॉक्स आवडलाय। तुम्ही जर सिरियल बघत असाल तर फ्राईज आवडतात मला, पण तेलकट खाल्लं नाही पाहिजे, नाहीतर माझं वजन वाढेल। शिल्लक राहिलं ते मी चिन्मयला नंतर करून खाऊ लागेल। हॅलो, कसे आहात सगळे? मजेत ना? थंबनेल वरून किंवा टायटल वरून तुम्हाला कळलंच असेल कसला ब्लॉग आहे। खूप शॉर्ट आणि स्वीट आणि झटपट होणारा ब्लॉग आहे हा आजचा, कारण की आज मी खूप दिवसानंतर रेसिपी टाकणार आहे। डेली ब्लॉगची रेसिपी येत नाहीये, कारण की मला थोडं थोडं कुकिंग आता अजूनही जमत नाहीये। पण आता संध्याकाळ झाली आहे आणि मला असं काहीतरी चटपटीत खावंसं वाटत होतं, आणि मार्गशीर्ष महिना आहे त्यामुळे सगळ्यांचे उपवास असतात, म्हणून मी म्हटलं की चला एखादा उपवासाची रेसिपी करूया, जेणेकरून ती मला तुमच्याबरोबर शेअर करता येईल। खूप साधी सिंपल अशी रेसिपी आहे, झटपट होणारी आहे, आणि आज मी त्याला ट्विस्ट म्हणजे मी आज ती एअर फ्रायर मध्ये करणार आहे। मी नवीन एअर फ्रायर घेतला, तोही तुमच्याबरोबर मी शेअर नाही करू शकले, पण आणि त्याला आता घेऊन बऱ्यापैकी 2-3 महिने झालेले आहेत, सो सॉरी त्याबद्दल। पण मी एअर फ्रायर मध्ये ती रेसिपी करणार आहे, तळून म्हणजे तळणार नाहीये हे कटलेट। सो थंबनेलवर तुम्हाला कळलंय कसले आहेत। सो मी उपवासाचे कटलेट करणार आहे, जे मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही खाऊ शकता किंवा कधीही खाऊ शकता, असं काही नाहीये की मार्गशीर्ष मध्येच खाल्ले पाहिजेत। तर खूप सिंपल आणि साधी रेसिपी आहे। आता मी हे प्लॅन करण्याच्या आधी मी काय केलं, पटकन बटाटे उकडून घेतले आणि मी म्हटलं की बाकीचा ब्लॉग करता करता आपण बाकीची तयारी करूया। मीनवाईल मी एअर फ्रायर पण हीट करायला ठेवते, कारण की तो प्री हीट करायला लागतो, आणि मग आपण बाकीचे जिन्नस एकत्र करून पटकन झटपट अशी रेसिपी करूया। हो, अवन पण आहे, पण अवन मध्ये कुक होत नाही, मी अवन मध्ये फक्त गरम करते। एअर फ्रायर मध्ये मी प्रॉपर ही रेसिपी करणार आहे, त्यामुळे पूर्ण ब्लॉग बघा। अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा, आणि खूप छान छान रिस्पॉन्स येतोय। खूप जण मला प्रेग्नन्सीचे टिप्स देतात, खूप जण मला सजेशन्स देतात, ते मला खूप आवडत आहे। थँक्यू सो मच, तुमच्या सजेशनमुळेच मला बऱ्याच गोष्टी कळत आहेत। आणखीन एक गोष्ट मला सांगायची की खूप जण सांगतात की डेली ब्लॉग का नाही टाकत आहे, तर सध्या मी कंटिन्युअसली कुक नाही करत, कारण मला ना फोडणीच्या वासाचा जरा त्रास होतो, त्यामुळे सकाळी मी कुकिंग नाही करत। एक मिनिट, मन्याला खूप काहीतरी करायचंय। मन्या, मागच्या व्हिडिओमध्ये मन्या दिसला नव्हता, पण आहे मन्या, आणि मन्याला आता खिडकीच्या बाहेर जायचंय। संध्याकाळची वेळ झाली तर त्याला थोडंसं सफोकेट होतं, तर तो चाललाय बाहेर। मी डेली ब्लॉग नाही टाकत आहे सध्या, कारण माझ्यामध्ये थोडी एनर्जी कमी असते आणि मी कंटिन्युअसली कुक नाही करत। सकाळी मी एक ताई लावल्यात, ताई म्हणणार नाही मी, ती माझ्यापेक्षा लहान आहे, सो ती येऊन कुक करते माझ्याकडे, आणि मी संध्याकाळी मग स्वतःसाठी काहीतरी लाईट कुक करते। राईस मी बंद केला होता, त्यामुळे तोही मला खाता येत नव्हता। आता मी हळूहळू राईस खायला पण सुरुवात केली आहे, आणि असे छान छान एक्सपेरिमेंट आणि कटलेट आणि असं छान छान करून मी खाण्याचा प्रयत्न करते, त्यामुळे ही रेसिपी मी तुमच्यापर्यंत आणते आणि शेअर करते। तुम्ही पण नक्की करून बघा, आणि मेन आता व्हिडिओला सुरुवात करूया। सो व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी मला तुम्हाला एक मस्त असं प्रॉडक्ट दाखवायचंय। इंडस व्हॅली कडून मला आलाय बिर्याणी पॉट। तो असा आहे, मस्त असा स्टेनलेस स्टीलचा आहे। आता याआधी इंडस व्हॅलीचे जे मला प्रॉडक्ट्स आले होते ते होते आयर्न कोटिंगचे, आयर्न कोटिंगचे नाही, ते लोखंडाचे, प्युअर लोखंडाचे प्रॉडक्ट होते, आणि जे मला खूप आवडले होते। मी रेग्युलर आता स्वयंपाक करायलाही ते वापरते, कारण की मला आयर्न रिच फूड खाण्याची आता सध्या गरज आहे। तर तसंच मला हा बिर्याणी पॉट स्टेनलेस स्टीलचा आलेला आहे, तो आधी मी तुम्हाला दाखवते। खूपच छान आहे, मगाशीच आलाय, आणि मला असं झालं तुमच्याबरोबर शेअर केला पाहिजे हा, कारण की हे प्रॉडक्ट्स खरंच चांगले आहेत। मी वापरून बघितलं, एक तर हा इंडियन ब्रँड आहे, त्यामुळे त्याला सपोर्ट करणं मस्ट 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 आहे। सो आणि याची क्वालिटी तर अमेझिंग आहे। दोघेही आलेले आहेत, लिली आणि मन्या, त्यांनाही क्युरिओसिटी आहे। तर आता हे झाकण आलंय त्याचं, जे इतकं छान आणि टफ आणि काय म्हणता येईल जाड मटेरियलचं आहे। आणि लिली थांब बाळा, आणि हा आलाय तो पॉट, ये ज्याच्यासाठी मी खूप जास्त एक्साइटेड आहे। तर असं हे प्रॉडक्ट आहे, ज्याबद्दल मी
खूपच जास्त एक्साइटेड आहे। आता इंडस व्हॅलीच्या या बिर्याणी पॉट बद्दल सांगायचं झालं तर हे 3 लेअरनी बनलेलं आहे, म्हणजे हे स्टेनलेस स्टीलचं आहे प्युअर आणि 3 लेअरचं आहे, त्यामुळे जाड मटेरियल आहे, त्यामुळे याच्यामध्ये इव्हनली कुक होतं। याच्यामध्ये कोणतंही जेवण स्टिक किंवा बर्न होत नाही, जी खूपच चांगली गोष्ट आहे, कारण की सध्या माझा प्रेग्नन्सी ब्रेन आहे, त्यामध्ये मी कधी कधी एखादी गोष्ट कुक करत असेल तर उठून जाऊन तिथे गॅस बंद करायला किंवा बारीक करायला वेळ लागतो, तर माझ्यासाठी हे परफेक्ट आहे। त्यानंतर हे प्रीमियम क्वालिटीचं प्रॉडक्ट असल्यामुळे हे इझी टू क्लीन आहे, हे कोणत्याही टॉक्सिक मटेरियलनी नाही बनलेलं, प्युअर स्टेनलेस स्टील आणि 3 लेअरचं कोटिंग असल्यामुळे याच्यामध्ये कोणतेही टॉक्झिन्स निघण्याचं कोणतेही टेन्शन नाहीये, त्यामुळे मला हे प्रॉडक्ट ऍक्च्युली खूप आवडलं। आणि शिवाय सिलिकॉन हँडल असल्यामुळे माझे हात पण कुक करताना जळणार नाही किंवा बर्न होणार नाही, सध्या ज्याची मला काळजी घेण्याची सक्त गरज आहे, त्यामुळे बेसिकली मला हे प्रॉडक्ट खूप जास्त आवडलंय आणि मला हे प्रॉडक्ट आवडलं आणि या दोघांना हा बॉक्स आवडलाय। एनिवे, जर तुम्हाला हे प्रॉडक्ट ऑर्डर करायचं असेल तर इथे कुपन कोड मी मेन्शन केलाय, प्लीज त्यांच्या वेबसाईटवर जाऊन हे प्रॉडक्ट ऑर्डर करा। इंडियन ब्रँड आहे, आपण इंडियन ब्रँड्सला मदत केली पाहिजे, त्यांना प्रमोट केलं पाहिजे आणि खूपच मी यांचे प्रॉडक्ट वापरून बघितलेत आणि खूपच छान प्रॉडक्ट आहेत, त्यामुळे तुम्ही पण नक्की ऑर्डर करा। सो एअर फ्रायर प्रीहीट करण्याच्या आधी मी आधी मिक्सर लावून घेते, म्हणजे तो एरिया आपला क्लिअर राहील, म्हणजे पटापटा कामं करता येतील, कारण की आपण ही झटपट रेसिपी करतोय। तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये प्रॉपर लिहितेच। तर वरई आणि आता साबुदाणे हे मी बारीक करून घेते, म्हणजे ते आपल्याला कटलेटच्या बाइंडिंग साठी खूप युजफुल होतील। खूपच सोपी रेसिपी आहे, फक्त उपवासाचे सगळे जे जिन्नस आहेत ते तुमच्याकडे असले पाहिजे। सो मी जेवढी वरई घेतली आहे ना त्याच्या पाव मी साबुदाणे घेणार, कारण की मी आता एकटीसाठी करतेय। हे असं प्रमाण आहे, हे मी अंदाजे घेतलेलं आहे, तेही मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये की जेवढं वरई त्याच्या पाव तुम्हाला साबुदाणे घ्यायचे। खूपच सोपं आहे। आता हे मी मिक्सरला लावून घेते आणि याचं पीठ करून घेते आणि मग ते आपण याच्यामध्ये मिक्स करूया। सगळं कसं जागच्या जागेवर ठेवून दिलं तर सुचतं, कारण की घर मला टापटीपच लागतं, तुम्हाला माहिती आहे कसं। ओके, आता ही आपली एक पिठी तयार झालेली आहे किंवा पीठ तयार झालेलं आहे। आता यामधले सगळे जे कोणते पदार्थ म्हणजे इन्ग्रेडियंट्स आहेत ते सगळे उपवासाला लागणारे आहेत, म्हणजे मी मिरची खाते आणि मी कोथिंबीरही खाते, तर ती मी घालणार आहे, मी आलंही खाते। तुम्हाला यातलं जर कोणतेही पदार्थ चालत नसतील उपवासाला तर ते तुम्ही टाकू नका। ओके, सो आता बटाटे, आय गेस बटाटे, वरई आणि साबुदाणा हे सगळेच खातात, तर हे 3 पदार्थ तुम्ही बेसिक तर ठेवू शकता। त्यानंतर याच्यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट पण घालणार आहे। मी आता पटकन प्रीहीट करायला ठेवते आपला एअर फ्रायर आणि मग हे आपण सगळे एकत्र करूया। ओके, सो कोणता एअर फ्रायर आहे, कोणती कंपनी आहे हे आपण एका वेगळ्या व्हिडिओमध्ये बघूया। आता 5 मिनिटांसाठी एअर फ्रायर मी प्रीहीट करायला लावलाय, तेवढ्या वेळात आपण पटकन झटपट असं याचं सगळं मिक्सचर करूया। काही बायका म्हणतील की किती बडबड करते एवढ्या साध्या रेसिपीला, पण त्यातच गंमत आहे, सगळं सांगत सांगत करण्यातच मला मजा येते ऍक्च्युली, कारण की हा व्हिडिओ तसाही खूप छोटा आहे, एरवी मी पण खूप बडबड करते मला माहिती आहे, पण मला तुमच्याशी गप्पा मारायला भयानक आवडतात आणि खूप जणांना मी गप्पा मारलेल्या आवडतात, कारण की ठरलं तर मग मध्ये मी वायफळच बडबड करत असते, त्यापेक्षा इथे जरा लॉजिकल तरी बडबड करता येते आणि मला इथे माझं खरं खरं रूप दाखवता येतं। ठरलं तर मग मध्ये माझं सगळं विलेनिश कॅरेक्टर आहे आणि आता तर तुम्ही जर सिरियल बघत असाल तर खूपच छान छान ट्विस्ट आलेला आहे आणि आता सगळे फासे फिरलेले आहेत आणि सगळं म्हणजे मला पण खूप वाईट वाटतं कधी कधी, पण ते माझं कॅरेक्टर आहे आणि मला करायला खूप आवडतं। माझ्या कॅरेक्टरला खूप शेड्स आहेत, फक्त निगेटिव्ह कॅरेक्टर नाहीये माझं, तर मला माझ्या भावाबद्दलही खूप छान वाटतं। त्यानंतर म्हणजे भावाबद्दल
माया आहे घरातल्या माणसांबद्दल मला वाटतं, पण येट मला सायली नकोय. त्यामुळे मला ते प्ले करताना खूप व्हरायटी प्ले करता येते आणि मला खूप मजा येते. एनिवेज आता बटाटे मी सोलून घेतले, हे मी कुस्करून घेते. असं टेम्प्ट होतं ना मला कधी कधी संध्याकाळी आजकाल खायला, आणि मग मी असं छान छान बनवून खाते. फ्राईज आवडतात मला, पण तेलकट खाल्लं नाही पाहिजे, नाहीतर माझं वजन वाढेल. आणि आता मला 6वा चालू आहे महिना, त्यामुळे मी आता सध्या जास्त गोड जास्त तेलकट खात नाहीये. 7व्यामध्ये मी चमचमीत गोष्टी खायला लागणार आहेत, म्हणजे फॅट बाळाचं आपल्याला वजनही वाढवता येईल. आता व्यवस्थित हेल्दी आहे मी, सगळ्या टेस्ट केलेल्या आहेत, त्यामुळे डोंट वरी. मी अजिबात कुठेही अनहेल्दी नाहीये. फक्त मला प्रेग्नन्सीचे जे सिम्पटम्स असतात की नॉशिया किंवा लेट प्रेग्नन्सी असल्यामुळे, माझी 30s मधली प्रेग्नन्सी असल्यामुळे मला थोडेसे त्रास जास्त होत आहेत किंवा ते जाणवत आहेत असं म्हणता येईल. एनिवेज बडबड कमी. आणि आता हे झालेलं आहे, याच्यामध्ये मी टाकते निम्मच हे पीठ. ओके आणि मग शेंगदाण्याचं कूट. शेंगदाण्याचं कूट मी 2 चमचे घालते. या 4 मिरच्या, 4 नाही 6 मिरच्या. खरं सांगू का, मी पण डेली ब्लॉग खूप मिस करते. इतक्या रेसिपीज मी काढून ठेवल्यात ज्या मला तुमच्यासाठी करायच्या, पण मला अजिबातच इच्छा, म्हणजे सुट्टी कधी कधी मिळते पण इच्छाच होत नाही उठून स्वयंपाक करायची. आज मला इच्छा झालीये कारण की मला असं काहीतरी छान खायचं होतं. हे मी याचा ठेचा करून घेते. 1 मिनिट. याच्यामध्ये जिरं घालते मी आणि थोडंसं मीठ घालते. असा ठेचा तयार झालेला आहे तो मी याच्यात टाकते आणि थोडंसं मीठ घालते. अरे कोथिंबीर राहिलीच. आता कोथिंबीर ही ऐच्छिक आहे. मी उपवासाला कोथिंबीर खाते. तुम्ही जर नसाल खात तर नका टाकू कोथिंबीर. मुळात बटाटा हा कोणत्याही पदार्थामध्ये पडला की तो टेस्टी लागतोच, त्यामुळे हे टेस्टी होणारच आहे. आणि कोथिंबीर वाव. सो मार्गशीर्ष मध्ये ज्यांचे ज्यांचे उपवास आहेत त्यांनी ही रेसिपी तर नक्की करून बघा, आणि ज्यांचे नसतील त्यांनीही करून बघा, कारण की खूप सोपी आणि पटकन होणारी रेसिपी आहे. असं पीठ तयार आहे. आता याचे कटलेट करून घेऊया. हे मी पटकन आवरते, कटलेटला शेप देते आणि मग आपण ते एअर फ्रायर मध्ये ठेवूया. आता मी हे बऱ्यापैकी सगळं आवरलंय आणि आपलं पीठही मुरलंय जरा. ऍक्च्युली हे अर्धा तास तरी ठेवलं पाहिजे किंवा 10 मिनिटं तरी, पण आता मला भूक लागलीये त्यामुळे मी ते लगेच करणार आहे. तुम्ही ठेवू शकता किंवा याच्यामध्ये थोडंसं दही टाकूनही तुम्ही मुरवू शकता. आता मी डायरेक्ट करायला घेतेय कटलेट. दही टाकूनही खूप छान लागतं किंवा लिंबू पिळून. तर आता मी 4च करते कारण की त्याचा जो पॉट आहे एअर फ्रायरचा त्याच्यामध्ये तेवढेच बसतील आणि बाकीचे 2-3 मी चिन्मयसाठी ठेवते. नंतर तू म्हणायला नको अगं मी पाहिलं तू रेसिपी केली होतीस मला तर मिळालीच नाही, असं नको व्हायला. 2, 3, 4. ये 4 कटलेट आहेत. आता एअर फ्रायर मध्ये कसं मी ठेवते हे मी तुम्हाला दाखवते. 1 मिनिट. सो या पॉट हे आता गरम आहे खूप. या पॉट मध्ये ठेवायला एक सिलिकॉनचं पण येतं सांचा,
पण तो अजून मी घेतलेला नाहीये कारण की मी फार रेसिपीज केलेल्या नाहीयेत आणि मला चटका बसू शकतो, त्यामुळे जपून करतेय सगळं. पण हा बटर पेपर आहे माझ्याकडे, बेकिंग शीट किंवा बटर पेपर, तो आतमध्ये आपण ठेवूया. ऍक्च्युली डिरेक्टली पण ठेवू शकतो, पण नको, मग ते भांड मला धुवायला लागेल. सो असं हे आहे. टडा. आणि त्याच्यामध्ये मी हे 4 ठेवते. कटलेट ये. आता आपण काय करूया, विदाउट ऑइल म्हणजे थोडंही ऑइल न लावता आधी आपण हे बेक करूया आणि त्याच्यानंतर हे परत उलटूया 1-5 मिनिटानंतर. 15 मिनिटं टोटल आपण कुकिंग करूया एअर फ्रायर मध्ये आणि मग थोडंसं तेल लागतंय का, कसं शिजलंय त्याप्रमाणे आपण याला तेल लावूया. तेल म्हणजे अगदी थोडं 1% म्हणजे जे तळण्यापेक्षा कमी जे तेल असतं तेवढं लावूया. आधी मी आता हे ठेवते फ्राईजच्या मोडवर आणि ऑन. ये. आता हे एवढं शिल्लक राहिलं ते मी चिन्मयला नंतर करून खाऊ घाले. आता ते छान बेक होत आहे, तर मी चटणी वगैरे काही करत नाही बसणार आहे, झटपट करायचंय म्हणून मग मी काय करणार आहे, अगदी दही आहे ना, दह्यामध्ये थोडीशी साखर घालणार आहे आणि त्याच्याबरोबरच खाणार आहे. तुम्ही चटणी करू शकता उपवासाची किंवा अजून काय असेल ते करू शकता. मला आता हे सुचतंय पटकन आणि हे टेस्टी पण लागतं कारण की कटलेट आणि दही कुठेही आपण दत्तमध्ये खायला गेलो किंवा साबुदाण्याच्या वड्यांबरोबर, साबुदाणे वडे असतात त्याच्याबरोबर वगैरे आपण स्वीट दही खातो, म्हणून मग मी आता तसंच कॉम्बिनेशन करणार आहे. डोंट जज मी की मी चटणी का नाही केली, पण हे एवढं पुरेसं आहे आणि हे छान फेटणार आहे मी. सो साखर घालते थोडीशी आणि हे छान फेटून घेते. तो मला एक कॉल आला होता त्यामुळे मला दाखवता आली नाही मध्ये, पण कटलेट रेडी आहे. आता मी हे छानपैकी प्लेटिंग करते आणि तुम्हाला फायनल खाताना कसे झालेत आणि कसे दिसतायत हे दाखवते. ओके, सो तयार झालेले आहेत आणि हे अजिबात तळलेले नाहीये, छान खुसखुशीत झालेले आहेत. दिसताय तुम्हाला? ते 4 मी माझ्यासाठी बनवलेले आहेत आणि टेस्ट करून सांगते. गरम गरम आहे, गरम आहे. स्पायसी झाले पण त्या दह्यामुळे खूपच टेस्टी लागतात. वा, बेस्ट ऑप्शन आहे. विदाउट तळता कटलेट बनवायचे. अमेझिंग, खूपच भारी झाले. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा. एअर फ्रायर नसेल तर त्याला मला असं वाटतं तुम्ही तव्यावर थोडंसं शॅलो फ्राय पण करू शकता, पण प्रॉपर पूर्ण तळू नका आणि तळलेले जास्त खाण्यात म्हणजे त्रास होऊ शकतो, ऍसिडिटी वाढू शकते. त्यापेक्षा असं खूपच छान असा ऑप्शन आहे. वा, यम्मी. सो कशी वाटली आजची रेसिपी मला नक्की सांगा. अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. खूप दिवसानंतर रेसिपीचा ब्लॉग टाकते त्यामुळे तो कसा वाटला तो नक्की सांगा आणि भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.